नमस्कार, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये धोंडू गाढव. तर मराठी रीडिंगसाठी आजची आपली स्टोरी सुरू करते आहे. करीम नावाच्या औषधी वनस्पती विकणाऱ्या एका गरीब माणसाकडे धोंडू गाढव काम करत होते. दररोज सकाळी धोंडूच्या पाठीवर 2 पोती भरून औषधी वनस्पती लादून करीम गावोगावी फिरत आपला माल विकत असे. करीम अतिशय प्रेमळ माणूस होता. तो धोंडूची खूप काळजी घेत असे. पोटभर अन्न देऊन रोज सायंकाळी त्याला खराराही करत असे. परंतु धोंडू कायमच असंतुष्ट असे. तोंडातल्या तोंडात धोंडू पुटपुटत असे, कसला दुष्ट मालक मिळाला आहे. देवा, मला वाचव याच्या तावडीतून. मला दुसरा एखादा चांगला मालक मिळू दे. देवाने धोंडूचे म्हणणे ऐकले. ठीक आहे धोंडू, उद्यापासून तू सुरेश वीटवाल्याकडे कामाला जाशील. धोंडूने सुरेश वीटवाल्याकडे काम करायला सुरुवात केली. थोड्याच दिवसात धोंडूच्या लक्षात आले की करीमकडे काम करणे अधिक सोपे होते. औषधी वनस्पतींचे वजन फारसे नसे, शिवाय करीमकडे पोटभर अन्नही मिळत असे. त्याच्या तुलनेत विटांचे वजन फारच होते. सुरेश फारसा प्रेमळ नसल्याने आठवड्यातील काही दिवस धोंडूला उपाशी पोटीच राहावे लागायचे. शिवाय इथे कोणी त्याला खराराही करत नव्हते. पुन्हा एकदा धोंडू दुःखी झाला व म्हणू लागला, कसला दुष्ट मालक मिळाला आहे. देवा, मला वाचव याच्या तावडीतून. मला दुसरा एखादा मालक मिळू दे. देवाने धोंडूचे म्हणणे ऐकले आणि म्हणाला, ठीक आहे धोंडू, आता तू रमेशकडे काम करशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, यानंतर मात्र मी तुझे काहीही ऐकणार नाही. धोंडूने चामड्याचा व्यवसाय करणाऱ्या रमेशकडे कामाला सुरुवात केली. थोड्याच दिवसात धोंडूच्या लक्षात आले की करीमकडे आणि त्यानंतर सुरेशकडे काम करणे अधिक सोपे होते. रमेश हा अत्यंत दुष्ट माणूस होता. आता तर धोंडूला रोजचे अन्न मिळणेही कठीण झाले. कोणीच त्याची काळजी घेत नव्हते. एके दिवशी धोंडूला समजले की तो म्हातारा झाल्यावर रमेश त्याला मारून त्याचे कातडे विकणार आहे. हाय रे दैवा, धोंडू शोक करू लागला. माझ्या पहिल्या मालकाबरोबरच राहिलो असतो तर माझ्यावर ही वेळ आली नसती. तर या गोष्टीचं तात्पर्य काय आहे? असमाधानी व्यक्तींना कुठेच सुख लाभत नाही. तर कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट? जर आजची गोष्ट आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.